रविराज साबळे पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली। हेच ऐकायचं राहिलं का मुख्यमंत्री साहेब? काय गुन्हा काय केलाय त्या पोरांनी? शेतकऱ्याच्या पोरांनी तुम्हाला भेटण्यासाठी पदयात्रेच्या रूपाने आंदोलन चालू केलं आणि तो तुम्हाला भेटण्यासाठी येणार होता। नीट पेपर फुटीबद्दल त्याचं काहीतरी मागणं होतं, ते तुमच्याकडे मांडणार होता। त्याला अर्ध्याच रस्त्यात पोलिसांनी अडवलं आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होईल म्हणून त्याला डिटेन केलं। त्याला 4-5 तास पोलीस स्टेशन मध्ये ठेवलं। त्याचा नरड दाबला, अक्षरशः त्याच्या डोक्याला लागलं, त्याच्या बॅकला लागलं। एवढं होऊन सुद्धा तो घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता, जसे की तुमचे शपथविधी सकाळी होता तसे 6 वाजता पोलिस त्याच्या घरी गेले आणि त्याला अटक करण्यासाठी फोर्स केला आणि त्याला अटकही केली। तो काय आतंकवादी आहे? पुढे पहाटे 6 वाजता, सकाळचे 6 वाजता तुम्ही पोलिस पाठवताय। चांगले गुन्हेगार बाहेर तडीपार फिरताय, तुम्ही एका समाजसेवकाला उचलण्यासाठी पोलिस पाठवताय आणि विशेष म्हणजे नोटीस सुद्धा दिलेली नाहीये की त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल नव्हता की अटक का करताय, त्याचे सगळे घरचे गयावया करताय, आमचा गुन्हा काय आहे मी सांगायला तयार नाही। म्हणजे ही लोकशाहीची गळचेपीच झाली ना, दादागिरी, हुकुमशाही, गुंडशाही चालू झाली। आज ही घटना बिहारमध्ये भरत तिवारी यांनी आवाज उचलण्यासाठी हातात शस्त्र घेतलं म्हणून त्याचं एन्काउंटर करण्यात आलं होतं आणि तीच गोष्ट महाराष्ट्रात रिपीट व्हायला लागली का काय असा प्रश्न पडतोय मला। आंदोलन केलं म्हणून पोलिस अटक करतात, दुसऱ्या दिवशी व्हिडिओ टाकली म्हणून पोलिस सगळ्या घरच्यांना अटक करायला येतात। वा वा वा, लवकरात लवकर ही व्हिडिओ मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवा। तुमच्या सरकारमध्ये चाललंय तरी काय?